ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क वाटाण्यापासून पनीर कसं करायचं ना ते पाहणार आहोत. तुम्हालासुद्धा हे ऐकून आश्चर्यच वाटलं असेल, कारण की यापूर्वी तुम्हीसुद्धा ही रेसिपी कधीच पाहिली नसेल. रेसिपी खूप जास्त सोपी आहे, युनिक आहे आणि जर एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल. कारण की मार्केटमध्ये सुद्धा आता खूप जास्त प्रमाणात वाटाणा आलेला आहे, मटार आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच आवर्जून आणा आणि ही रेसिपीसुद्धा करा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा इथे वाटाणा घेतलेला आहे. अर्धी वाटी इतपत वाटाणा घेतलेला आहे. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते त्यानुसार अर्धी वाटी वाटाणा पुरेसा आहे. वाटाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या सोलून घातलेल्या आहेत. एक हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार इथे वाढूसुद्धा शकता. थोडीशी अगदी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता हे ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून वाटायचं आहे. पाणी जास्तसुद्धा घालायचं नाही आहे. अगदी थोडं पाणी घालायचं आहे. पाहू शकता अगदी थोडं पाणी घालून मी हे वाटून घेतलेलं आहे आणि वाटण ना अगदी भरभरीत असं आहे. तर जर तुम्ही पाणी जास्त टाकलं ना तर तुमची रेसिपी फसू शकते. त्यामुळे बघा अगदी कमी पाणी टाकायचं आहे आणि वाटण वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एका साईडला आपण गॅसवरती कढई ठेवली आहे तापत. त्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला तेलावरती छान असा गोल्डन रंग येईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. पाहू शकता कांदा हलकासा परतत आला ना की यामध्ये आपल्याला खोबरंसुद्धा घालायचं आहे. बघा कांद्याचा बऱ्यापैकी रंग बदललेला आहे. आता यामध्ये चिरून घेतलेलं खोबरं घालून घेते. जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ते घातलं तरी चालेल किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस असेल ना तर तो 1 चमचा किस घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. आता खोबरं आणि कांदा दोन्ही आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे कांदा आणि खोबऱ्याचा रंग छान असा गोल्डन रंग आलेला आहे. यामध्ये सोलून घेतलेलं लसूण घालूया आणि अगदी थोडंसं अद्रक घालूया. हे आपल्याला तेलावरती एखाद्या मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवरती परतू नका नाहीतर मग खोबरं वगैरे जळू शकतं. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचं छान फाईन पेस्ट करून घेऊया. पाणी टाकून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी या पद्धतीने वाटण अगदी बारीक वाटायचं आहे. अजिबातच जाडसर वाटण इथे आपल्याला ठेवायचं नाही. तुम्हालासुद्धा अजून ही रेसिपी काय आहे ना हे सुद्धा कळलं नसेल, पण नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्की काय बनवतो ना हे कळणार आहे. आता बघा जी पेस्ट होती ना आपण वाटाण्याची करून घेतलेली ती काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये आणि त्याचबरोबर इथे मी 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. जे पोहे खायचे चमचे असतात ना त्याने मोजून आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. जितकं तुम्ही वाटाणा घ्याल ना तितकं इथे बेसन पिठाचा तुम्ही वापर करू शकता. आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. फक्त अर्धा पळी इतपत तेल घातलेलं आहे. जास्तसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही. आता तेलामध्ये ही वाटाण्याची जी पेस्ट आहे ना ती परतून घ्यायची आहे. अगदी त्याचा कच्चेपणा जास्तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे. तर बघा स्लो गॅसवरतीच परतते आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. अगदी या पद्धतीने या पेस्टचा थोडासा रंग चेंज झाला ना की आपली जी पेस्ट आहे ना ती अगदी छान पद्धतीने परतून झालेली आहे. पाहू शकता वाटाण्याची जी पेस्ट आहे ना ती छान परतून झालेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. आता याचं नक्की पनीर कसं करायचं ना हे सुद्धा पुढे सांगते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता जितकं बेसन पीठ घेतलं होतं ना तितकंच यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. म्हणजेच अर्ध्या वाटीला थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे. आता या पाण्याला छान अशी उकळी आणून द्यायची आहे. पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून बेसन पीठ घालायचं आहे. बघा बेसन पीठ घालताना गॅस अगदी स्लो आहे. जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर पाणी त्यातलं अगदी पटकन शोषलं जाईल आणि मग जे आपलं बेसन पिठाचं बॅटर आहे ना ते लवकर घट्ट होईल. आता बघा बेसन पीठ इथे आपल्याला एकदमसुद्धा टाकायचं नाही. तुम्ही जर एकदम बेसन पीठ घातलं ना की याच्या लगेच गुठळ्या तयार होतील. त्यामुळे अगदी याच पद्धतीने थोडं थोडं बेसन पीठ घाला आणि सतत हलवत राहा.
बघा अशा पद्धतीने आपल्याला बेसन पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि गॅस इथे कुठेही मी फास्ट केलेला नाही आहे, अगदी स्लो गॅस ठेवलेला आहे. अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार होतं जर तुम्ही पाण्याचं प्रमाण आणि बेसन पिठाचं जर प्रमाण व्यवस्थित घेतलं ना, तर अगदी छान पद्धतीने पीठ तयार होतं. आता अशाच पद्धतीने आपल्याला 2 ते 3 मिनटं हलवत राहायचं आहे. ही रेसिपी करायला ना फार फार तर 10 ते 15 मिनटं वेळ लागतो, जास्तसुद्धा वेळ लागत नाही. पण खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम आहे आहे ही रेसिपी. आता बाजारातसुद्धा अगदी भरपूर असं वाटाणा आलेलं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा मार्केटमधून किलो किलो वाटाणा आणाल जर ही रेसिपी केली तर. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. आता बघा हे छान असं एकत्रित करून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला 1 ते 2 मिनटासाठी फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर बॅटर पटकनी खाली चिटकू शकतं. त्यामुळे बघा अगदी स्लो गॅस ठेवलेला आहे मी आणि आपलं पीठ जे आहे ना ते पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला इथे पुन्हा झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. कारण की वाटाणासुद्धा थोडासा अजून कच्चा आहे. त्यामुळे बघा पुन्हा इथे मी झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी वाफ काढून घेते. तर बघा आता 1 ते 2 मिनटं झालेले आहेत आणि यालासुद्धा छान अशी वाफ बसलेली आहे. आणि आपलं जे बेसन पीठ आणि वाटाण्याचं जे पीठ आहे ना ते अगदी छान असं शिजलेलं सुद्धा आहे. अगदी छान असा घट्टसर याचा गोळा झालेला आहे. जर तुम्हाला हे पीठ पातळ वाटत असेल ना तर यामध्ये अजून थोडंसं तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता. आता गॅस ना इथे मी बंद केलेला आहे आणि तोपर्यंत एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे ट्रे वगैरे असेल ना त्यालासुद्धा तुम्ही इथे तेल लावून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीची प्लेटसुद्धा घेऊ शकता. आता जे बॅटर तयार झालेलं होतं ना ते सगळं बॅटर आपल्याला या प्लेटवरती काढून घ्यायचं आहे. बघा इथे सगळं बॅटर प्लेटवरती मी काढून घेतलेलं आहे. आता हे बॅटर जे आहे ना ते खूप जास्त गरम आहे. त्यामुळे थोडंसं कोमटसर होऊ द्या आणि हाताला अगदी थोडंसं तेल लावून हे थापून घ्या. बघा अजूनसुद्धा बऱ्यापैकी बॅटर गरम आहे. त्यामुळे शक्यतो थंड होऊनच हे बॅटर थापून घ्या. अगदी छान घट्टसर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. आपल्याला ना याच्या छान अशा वड्या पाडायच्या आहेत. अगदी पनीरसारख्या वड्या दिसतात. तुम्ही ही रेसिपी केली ना तर पनीरसुद्धा आणायचं विसराल किंवा मग यापूर्वी तुम्ही कधीच पनीरसुद्धा आणणार नाही. कारण की अगदी पनीरसारख्या या वड्या तयार होतात. पाहू शकता अगदी छान पद्धतीने हे थापून झालेलं आहे. आता हे सेट व्हायला म्हणजेच थंड करायला आपण थोड्या वेळ हे ठेवून देणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच याच्या आपल्याला छान अशा वड्या पाडायच्या आहेत. जर तुम्ही गरम असतानाच वड्या पाडल्या ना तर वड्या व्यवस्थित पडणार नाही आणि त्या वड्या तुटूसुद्धा शकतात. त्यामुळे एक 5 मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊया. 2 पळ्या इतपत तेल घातलेलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. आता जिरं आणि मोहरी तेलावरती छान तडतडून दिलं की यामध्ये काही सुके मसाले घालूया. सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर. बेडगी मिरची पावडर घातल्याने या भाजीला रंग खूप छान येतो त्यामुळे असेल तर आवर्जून घाला. 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला होता आणि जे आपण सुरुवातीला वाटण वाटून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे मसाले तेलावरती आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी छान पद्धतीने हलवायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. जितका तुम्ही मसाला इथे परताल ना तितका तुमच्या भाजीला रंग छान येणार आहे. आता एक 3 ते 4 मिनटं अशाच पद्धतीने मी मसाला परतून घेते आणि बघा 3 ते 4 मिनटानंतरनं मसाल्याला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा छान असा चेंज झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये पाणी टाकून घेऊया. तुम्हाला ही भाजी जितकी घट्ट किंवा पातळ करायची आहे ना त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण इथे ही भाजी ना मी थोडीशी दाटसर ठेवणार आहे. त्यामुळे बघा इतकं पाणी पुरेसं घातलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ इथे काळजीपूर्वक घालायचं आहे. कारण की आपण ज्या वड्या केल्या होत्या ना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यामुळे बघा मीठ काळजीपूर्वक घाला. आता फास्ट गॅस करून याला छान अशी उकळी येऊन देऊया. तोपर्यंत आपलं जे वड्यांचं आपण पीठ थापून ठेवलं होतं ना ते सुद्धा छान असं सेट झालेलं आहे आणि वड्यासुद्धा छान अशा त्या थंड झालेल्या आहेत.
आता बघा अगदी छान अशा वड्या याच्या पाडून घेऊया. तुम्ही या कोणत्याही आकाराच्या याच्या वड्या पाडू शकता. जर तुम्हाला त्रिकोणी आकाराच्या वड्या पाडायच्या असतील ना, त्यासुद्धा पाडू शकता किंवा मग अगदी पनीरचे ट्यूब ज्या पद्धतीने असतात ना, त्या पद्धतीने सुद्धा याच्या तुम्ही वड्या पाडू शकता. बघा अगदी याच पद्धतीने चौकोनी आकारामध्ये मी याच्या वड्या पाडून घेणार आहे. तुम्ही या वड्या ना अशा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतात किंवा मग तळून फ्राय करून ह्या वड्या खाल्ल्या ना तरीसुद्धा खूप जास्त छान लागतात. बघा अगदी एकसारख्या अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी ज्या पद्धतीने पनीर असतं ना त्याच पद्धतीने या वड्या तयार होतात. फक्त टेस्टला आणि दिसायला थोडासा रंग वेगळा असतो, पण नक्कीच पनीरपेक्षा सुद्धा अगदी अप्रतिम ह्या वड्या तयार होतात. आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे आणि कढईमध्ये तळण्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेल बघा अगदी कडकडीत असं तापवून घेतलेलं आहे. जर तुम्ही तेल कमी तापवलं ना तर वड्या आपल्या तेलामध्ये विरघळू शकतात किंवा मग वड्या तेलसुद्धा पिऊ शकतात. त्यामुळे अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. आता जितक्या वड्या कढईमध्ये मावतील ना तितक्या वड्या मी इथे ठेवून देते आणि छान गोल्डन रंग येईस्तोपर्यंत या वड्या तळून घेणार आहे. पाहू शकता वड्यांचा रंग जो आहे ना तो छान गोल्डन झालेला आहे. अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत सगळ्या वड्या आपल्याला. या वड्या ना तुम्ही नुसत्या खाल्ल्या ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात. त्यामुळे तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीची रस्साभाजी करून खावा. बघा वड्यांचा छान असा रंग बदललेला आहे. आता या वड्या आपण तेलातून निथळून काढून घेऊया आणि ज्या बाकीच्या वड्या आहेत ना त्यासुद्धा इथे मी तळून घेते. जर तुम्ही कधी-कधी कोथिंबीर वड्या करत असाल ना, तर कोथिंबीर वड्यांच्या ऐवजी नक्कीच अशा वाटाण्याच्या वड्या करून पहा आणि पाहुणे-रावळे आले ना, तर नक्कीच आवर्जून ही रेसिपी करा. कारण की आपण पाहुणे-रावळे आले ना, की पनीरची भाजी तर नक्कीच करत असतो. पण अशा पद्धतीचे ग्रीन पीसची पनीरची भाजी करून पहा. खूप जास्त अप्रतिम लागते. आता बघा सगळ्या वड्या तळूनसुद्धा झालेल्या आहेत आणि जी आपण रस्सा भाजीला उकळी आणायला ठेवली होती ना, त्यालासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे, तरी आलेली आहे. आता यामध्ये आपण ज्या वड्या तळून घेतल्या होत्या ना, त्या सोडून घेऊया. वड्या सोडल्यानंतर गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे आणि वरनं छान अशी कोथिंबीर घालायची आहे. नक्कीच एकदा ही भाजी करून पहा. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा मग भाताबरोबर खा. कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते. तर आजची ही वेगळ्या पद्धतीची वाटाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.